जय जय श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची योग्य पूजा आणि सेवा कशी करावी। अनेक भाविकांना स्वामींच्या सेवेविषयी संभ्रम असतो, काही चुकीचे गैरसमज पसरवले गेले आहेत। त्यामुळेच आज आम्ही स्वामींच्या पूजेविषयी संपूर्ण मार्गदर्शन देणार आहोत। जर तुम्ही स्वामींचे निस्सीम भक्त असाल आणि स्वामी सेवा, पूजा, व्रत विधी योग्य प्रकारे करायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा। स्वामींचे प्रेम, कृपा आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी हा संदेश सर्व भक्तांपर्यंत पोहोचवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर सुरू करूया आजचे पवित्र मार्गदर्शन। परब्रह्म स्वामी महाराजांची सेवा कशी करावी। अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा लाखो भाविक करतात, परंतु अजूनही असंख्य भाविकांना स्वामींची सेवा कशी करावी किंवा स्वामींची पूजा कशी करावी याबद्दल माहिती नाही। तर काही जणांना स्वामी महाराजांच्या सेवेविषयी अनेक गैरसमज काही लोकांमुळे निर्माण झालेले आहेत। या सर्वांचा विचार करून त्याविषयी ते बघणार आहोत। स्वामींची पूजा किंवा सेवा ही कशी करावी। स्वामींची पूजा ही आपल्या घरी स्वामींचे अधिष्ठान ठेवून करत असताना आपण स्वामी महाराजांच्या प्रतिमा, मूर्तीची स्थापना करू शकतो। स्वामींची मूर्ती अथवा प्रतिमा यापैकी जे आपल्याला शक्य होईल त्यानुसार त्याची स्थापना आपल्या घरी करावी, यात कुठलाही भेद नाही। बरेच लोक सांगतात की स्वामींची मूर्ती घरात ठेवू नये, कारण त्यावर रोज अभिषेक करावा लागतो। दर गुरुवारी षोडोपचार पूजा करावी लागते, रोज नैवेद्य आरती करावी लागते। पण हा केवळ एक गैरसमज आहे, बाकी काही नाही। स्वामी महाराज हे भक्तवत्सल आणि भक्ताभिमानी आहेत। आपल्या भक्तांनी केलेली तोडकी मोडकी पूजाही ते अतिप्रेमाने स्वीकारतात। गजेंद्राने आतरतेने अर्पण केलेल्या केवळ एका कमल पुष्पाने धावून येणारा आणि कोट्यावधी भक्तांचे केवळ नामस्मरणाने कल्याण करणारा पूर्ण परब्रह्म अपुऱ्या पूजे अभावी आपल्यावर रागवेल ही भावना चुकीची आहे। तेव्हा स्वामी महाराज रागवतील ही भीती स्वामी भक्तांनी मनातून काढून टाकावी। जशी जमेल तशी स्वामींची पूजा, भक्ती व सेवा करावी। स्वामींच्या प्रतिमेबद्दल गैरसमज आणि सत्यता। दुसरी बाब म्हणजे स्वामींची प्रतिमा घरी ठेवावी तर ती कशी व कोणती ठेवावी, कारण स्वामींच्या मूर्तीपेक्षाही थोडेसे जास्तच गैरसमज स्वामींच्या प्रतिमेबद्दल निर्माण झालेले आहेत। तेव्हा आपण ते गैरसमज व त्याची सत्यता बघू। तर गैरसमज असे असतात की स्वामींची प्रतिमा, फोटो फक्त राजयोगात असणारी पाहिजे, हातात ब्रह्मांड गोटी नसलेली नको। स्वामींची वटवृक्षाखाली बसलेली प्रतिमा नको। स्वामींच्या मागे गाय उभी असलेली प्रतिमा नको। स्वामी महाराज उभे असलेली प्रतिमा नको। तर मित्रांनो, सर्व गैरसमज धांदांत खोटे व निरर्थक आहे, कारण ज्या स्वामींना आपण ब्रह्मांड नायक म्हणतो त्यांचा ब्रह्मांड नायक स्वरूपातील हातात ब्रह्मांड घेतलेला फोटो ठेवायला नाही, म्हणजे त्यांचं परब्रह्म स्वरूप व ब्रह्मांड नायकत्वच अमान्य करण्यासारखं आहे। तसेच जे स्वामी अक्कलकोटामध्ये 22 वर्ष फक्त आणि फक्त वटवृक्षाखालीच बसले, त्यांचा त्या स्वरूपातील फोटो ठेवायला मज्जाव करणे हे देखील अयोग्य आहे। आपल्या धर्मात जिचे पूजन होते ती गोमाता, जिच्या 33 कोटी देवता विराजमान आहेत, तिच्या प्रतिमेसोबत स्वामींची प्रतिमा नको असे म्हणणे हा अज्ञानाचा भाग आहे। स्वामी महाराज भक्तवत्सल आहेत आणि ते भक्तांच्या पाठी सदैव उभे आहेत, म्हणूनच त्यांची कोणतीही प्रतिमा पूजनीय आहे। घरगुती पूजा आणि उपासना कशी करावी। स्वामी मित्रांनो, आपल्या देवघरात आपल्या इच्छेनुसार स्वामींची मूर्ती अथवा कोणतीही स्वामींची प्रतिमा ठेवा। स्वामींची मूर्ती असेल तर रोज मूर्तीला स्नान घालून, प्रतिमा असेल तर पाणी शिंपडून स्वच्छ वस्त्राने पुसून घेऊन अष्टगंध लावावा। उपलब्ध असतील ती पुष्पे, फुले स्वामींना अर्पण करावी। स्वामी महाराजांना सर्वच फुले आवडतात, त्यांना अप्रिय असे एकही फूल नाही। तेव्हा उपलब्ध असणारे कोणतेही पुष्प किंवा तुळशी, मंजुळा, तुळशीपत्रे स्वामींना वाहावीत। नंतर अक्षदा वाहाव्यात। त्यानंतर मग दीप, अगरबत्ती ओवाळून आपण जी भाजी भाकरी खातो त्याचाच सकाळ संध्याकाळ नैवेद्य स्वामींना दाखवावा। तसेच आपण परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा करावी। यासोबत रोज श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे 1-3-7 अध्याय वाचन करावे। रोज श्री गुरुस्तवन स्तोत्र, स्वामी चरित्र स्तोत्र, श्री स्वामी पाठ आणि तारक मंत्रांसह किमान 3 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा। याला स्वामींची नित्यसेवा असे म्हणतात।
जो कोणी एवढी स्वामींची नित्यसेवा करतो त्यांचा संपूर्ण योगक्षेम स्वतः स्वामी महाराज चालवतात, असे अभिवचन स्वामी महाराजांनी दिलेले आहे. स्वामी सेवा करण्याचे फायदे जसे की मनशांती व स्थैर्य मिळते, जीवनातील अडथळे दूर होतात, कुटुंबात सुख समृद्धी वाढते, रोग संकटे आणि वाईट प्रभाव दूर होतात, संतांच्या वचनांची अनुभूती मिळते. श्री स्वामी समर्थ महाराज हे परब्रह्म असून त्यांच्या सेवेने भक्तांचे संपूर्ण जीवन सुखमय व कृतार्थ होते. म्हणून त्यांच्या उपासनेत श्रद्धा ठेवावी आणि मनोभावे सेवा करावी. मित्रांनो, आपण पाहिले की स्वामी महाराजांची सेवा ही प्रेम, श्रद्धा आणि निष्ठेने करायची असते. कोणत्याही कर्मकांडाच्या बंधनात न अडकता जशी आपल्याला शक्य असेल तशी पूजा, सेवा आणि नामस्मरण करावे. स्वामी महाराज भक्तवत्सल आहेत. आपल्या भक्तांच्या भावनांना अधिक महत्त्व देतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक्स, कमेंट्स आणि शेअर्सद्वारे स्वामी भक्तांसोबत शेअर करा. अजूनही असे पवित्र मार्गदर्शन मिळवत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळेल. जय जय श्री स्वामी समर्थ.